पत्रकारांचा अपमान सहन केला जाणार नाही. खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी. माहूर येथे निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटना आणि निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक व शिवीगाळयुक्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निरीक्षक माहूर पोलीस स्टेशन निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनात पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्याविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे नमूद करण्यात आले. संघटनेने संबंधित प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित खासदारावर प्रचलित कायद्यानुसार योग्य ती शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पत्रकारांच्या सन्मान, सुरक्षितता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याचीही विनंती करण्यात आली असून प्रमुख मागण्या संबंधित प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, आरोप सिद्ध झाल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, पत्रकारांच्या सन्मान, सुरक्षितता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात याव्यात. या निवेदनावर श्री कुंदन सुभाष तिवडकर शहराध्यक्ष तथा निर्भय समाज कार्य तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे, युवा तालुका अध्यक्ष आदेश बेहरे, संजय वडसकर, गोपाल चव्हाण आणि नवराष्ट्र माझाचे प्रतिनिधी अंबादास मुक्ते यांनी पाठिंबा दर्शवला. प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.